पण बऱ्याचदा नातेवाईकांचा किंवा आई-वडिलांचा प्रश्न असतो, "नाही, नाही आमच्या मुलांना वाफ देऊ नका, कारण त्याची सवय लागते." नमस्कार, मी डॉक्टर सचिन वहाडणे, बालरोगतज्ञ, अहिल्यानगर. आपण एका टॉपिकवर बोलूया. आपल्या ओ-पी-डीमध्ये बऱ्याचदा आपण काय होतं, की एखाद्या मुलाची छाती भरली आहे, त्याला जो एखादा व्हायरल निमोनिया किंवा ब्रॉन्किओलायटिसचा आपण निदान केलंय, छाती खूप घरघर वाजते आणि आपण सल्ला दिला, की बाळाला आपण औषधाची वाफ चालू करूया. नेब्युलायझेशन म्हणतो आपण त्याला. नेब्युलायझेशनच्या मशीनमुळे आपण मशीनद्वारे आपण काही औषधांची वाफ त्यांना देऊ शकतो, की जेणेकरून छाती जी घरघर करतीये, छाती भरली आहे, ती मोकळी व्हायला मदत होते. पण बऱ्याचदा लगेच नातेवाईकांचा किंवा आई-वडिलांचा प्रश्न असतो, की "नाही, नाही आमच्या मुलांना वाफ देऊ नका, कारण त्याची सवय लागते." आमच्या शेजारचे म्हणतात किंवा आमचे नातेवाईक म्हणतात की "बाबा ते वाफ दिली की बाळाला औषधाची सवय लागते आणि त्याचे साइड इफेक्ट्स असतात." तर हा अतिशय चुकीचा समज आहे. कसा पसरलाय देव जाणे. परंतु वाफ देणं आणि दुसरी गोष्ट कधी-कधी काय होतं, की एखाद्या मुलाला ॲलर्जीचा त्रास असतो किंवा आपण त्याला दम्याचा त्रास असं म्हणतो, की त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा आपण इन्हेलरचं प्रिस्क्रिप्शन देतो. इन्हेलर म्हणजे एक प्रकारचा पंप असतो, की ज्याच्यामध्ये औषध असतं आणि ते इन्हेलर आपण घ्यायला सांगतो आणि ते जास्त दिवस द्यायचं असतं, की जेणेकरून हा जो ॲलर्जीचा किंवा दम्याचा जो त्रास असतो, तो कंट्रोलमध्ये येतो. आता ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत, नेब्युलायझेशन आणि इन्हेलर, ह्या दोन्ही गोष्टी आज गोल्ड स्टँडर्ड आहे ह्या सगळ्या श्वसनाच्या आजारांमध्ये, ज्याच्यामध्ये घरघर होते, छाती भरलेली आहे, त्याच्यामध्ये मोकळी करण्यासाठी अतिशय गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट आहे आणि ती ट्रीटमेंट अतिशय म्हणजे अतिशय सेफ आहे. आपण जर औषधं बघितली, की लिक्विड सिरप जर बघितलं, तर त्याच्यामध्ये औषधाचं प्रमाण जे असतं ते मिलीग्रॅममध्ये असतं आणि आपण जर हे नेब्युलायझेशनचं जे वाफेचं औषध असतं, की त्याला रेस्प्यूल म्हणतात किंवा जे पंप असतो त्याच्यामध्ये जे औषध असतं, ते मायक्रोग्रॅममध्ये असतं. आता हा मायक्रोग्रॅम हा मिलीग्रॅमचा 1000वा भाग असतो. तर याच्यावरून तुमच्या लक्षात येईल, की जेव्हा आपण नेब्युलायझेशनद्वारे औषध देतो किंवा पंपाद्वारे किंवा इन्हेलरद्वारे औषध देतो, तेव्हा आपण इतक्या कमी प्रमाणात औषध त्या बाळाला देत असतो, की त्या औषधाचे साइड इफेक्ट्स अतिशय मिनिमल होतात. इनफॅक्ट सिरपपेक्षाही ते औषध खूप 1000 पट कमी प्रमाणामध्ये आपण देतो. दुसरी गोष्ट, आपण ते इन्हेलर देतो किंवा वाफ देतो, त्यावेळेस ते औषध डायरेक्ट छातीमध्ये जातं आणि जिथे त्याची गरज आहे, जिथं त्याची ॲक्शन येण्याची गरज आहे, ती छाती मोकळी होण्यासाठी तिथेच ते औषध पोहोचतं. परंतु आपण जेव्हा तोंडाने औषध देतो, तेव्हा ते औषध पोटामध्ये जातं, तिथनं रक्ताद्वारे सगळ्या अवयवांकडे पसरतं आणि छातीमध्ये पण जातं. त्याच्यामुळे ते गरज नसलेल्या ठिकाणी पण जातं. त्याच्यामुळे तोंडाने दिलेले सिरपपेक्षा वाफ देणं किंवा पंपाद्वारे इन्हेलरद्वारे औषध देणं हे खूप जास्त प्रमाणात सेफ आहे आणि खूप जास्त प्रमाणात परिणामकारक पण आहे. त्याच्यामुळे ही शंका किंवा हा जो गैरसमज जो समाजामध्ये पसरलेला आहे, तो सगळ्यांनी डोक्यातनं काढून टाकण्याची अतिशय गरज आहे.